प्रश्न पहिला, चले जाव आंदोलनात महाराष्ट्रात प्रतिसरकारची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती? ऑप्शन 1 औरंगाबाद, ऑप्शन 2 सांगली, ऑप्शन 3 कोल्हापूर, ऑप्शन 4 सातारा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 सातारा. प्रश्न दुसरा, पाळेगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागात झाला? ऑप्शन 1 आंध्र प्रदेश, ऑप्शन 2 केरळ, ऑप्शन 3 दिल्ली, ऑप्शन 4 उत्तर प्रदेश. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, गदर उठावातील कोणते क्रांतिकारक जपानमध्ये जाण्यास यशस्वी झाले? ऑप्शन 1 सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ऑप्शन 2 रासबिहारी बोस, ऑप्शन 3 आनंद मोहन बोस, ऑप्शन 4 खुदीराम बोस. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 रासबिहारी बोस. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही मूले कोणत्या देशातील क्रांतीने दिली? ऑप्शन 1 अमेरिकन क्रांती, ऑप्शन 2 रशियन क्रांती, ऑप्शन 3 फ्रेंच क्रांती, ऑप्शन 4 आफ्रिकान क्रांती. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 फ्रेंच क्रांती. राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे हे विधान कोणत्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते? ऑप्शन 1 केसरी, ऑप्शन 2 दर्पण, ऑप्शन 3 सुधारक, ऑप्शन 4 मुकनायक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 केसरी. पुढचा प्रश्न आहे, भारतातील मिल मजदूरांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी कोणी पहिला फॅक्टरी कायदा मंजूर केला? ऑप्शन 1 लॉर्ड डफरी, ऑप्शन 2 लॉर्ड रिपन, ऑप्शन 3 लॉर्ड मेयो, ऑप्शन 4 लॉर्ड कॅनिंग. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 लॉर्ड रिपन. पाश्चात्य विज्ञान यांचा मुस्लिम संस्कृतीशी मेळ घालण्याचे महत्त्वाचे कार्य कोणत्या समाज सुधारकाने केले? ऑप्शन 1 फिरोज शाह मेहता, ऑप्शन 2 बॅरिस्टर जीना, ऑप्शन 3 खान गफार खान, ऑप्शन 4 सर सय्यद अहमद खान. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 सर सय्यद अहमद खान. राजश्री शाहू महाराजांनी पंचगंगेचा घाट सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कोणत्या वर्षी खुला केला? ऑप्शन 1 1905, ऑप्शन 2 1910, ऑप्शन 3 1901, ऑप्शन 4 1915. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 1901. पुढचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांचा व्यवसाय कोणता होता? ऑप्शन 1 शेती, ऑप्शन 2 सुतारकाम, ऑप्शन 3 लोहारकाम, ऑप्शन 4 माळी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 माळी. तर महात्मा ज्योतिबा फुले माळी काम करत असे. आपल्या मृत्यूनंतर प्रेत दहनासाठी पुरचुंडीत 20 रुपये बांधून ठेवणारा समाज सुधारक कोण? ऑप्शन 1 नारायण लोखंडे, ऑप्शन 2 गोपाळ गणेश आग्रकर, ऑप्शन 3 महादेव गोविंद रांडे, ऑप्शन 4 गोपाळ हरी देशमुख. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 गोपाळ गणेश आग्रकर. DNA रेणूच्या रचनेची प्रतिकृती कोणी तयार केली? ऑप्शन 1 वॉटसन आणि क्रूक, ऑप्शन 2 रॉबर्ट गिल, ऑप्शन 3 थॉमस एडिसन, ऑप्शन 4 मायकेल हुक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 वॉटसन आणि क्रूक. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात येत नाही? ऑप्शन 1 सुपर फॉस्फेट, ऑप्शन 2 युरिया, ऑप्शन 3 कंपोस्ट, ऑप्शन 4 अमोनियम सल्फेट. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 कंपोस्ट खत. मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? ऑप्शन 1 जालना, ऑप्शन 2 नांदेड, ऑप्शन 3 परभणी, ऑप्शन 4 औरंगाबाद. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 औरंगाबाद.
तर औरंगाबाद या जिल्ह्यास मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखले जाते। मोगल बादशाह औरंगजेब याची कबर औरंगाबाद जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन 1 दौलताबाद, ऑप्शन 2 खुलताबाद, ऑप्शन 3 वैजापूर, ऑप्शन 4 ममनाबाद। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 खुलताबाद। तर मोगल बादशाह औरंगजेब याची कबर औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद या ठिकाणी आहे। सॅमसंग मोबाईल कंपनी खालीलपैकी कोणत्या देशाची आहे? ऑप्शन 1 दक्षिण कोरिया, ऑप्शन 2 अमेरिका, ऑप्शन 3 रशिया, ऑप्शन 4 जपान। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 दक्षिण कोरिया। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। धन्यवाद।